आज आम्ही चालतच निघालो होतो वोटिंग करायला आणि आमच्या सोबत इतकी नाइंसाफी झाली होती ना की काय सांगू. म्हणजे सगळेजण आपापल्या गाडीवरती निघून गेले होते आणि आम्हाला दोघीला सांगितलं होतं की या रिक्षाने नाही तर बसनी. मग आम्ही निघालो होतो रिक्षाने आणि रिक्षात बसल्यानंतर माझे केस असे करंट लागल्यासारखे उडत होते. म्हटलं जाऊ दे आता काय करणार, वारच तेवढं सुटलं होतं. त्याच्यानंतर गेलो होतो वोटिंग करायला आणि ही चिल्लर पाटीनं मी ताईजवळच ठेवली होती. म्हटलं इकडे तिकडे पळत बसणार, कुठे आतमध्ये नेऊ. त्याच्यानंतर मग बाहेर येऊन बसले होते कारण आतमध्ये ना मोबाईल वगैरे काय अलाउड नव्हता. मग लेकरं तर मस्त निवांत बसले होते. मग घरी आल्यानंतर म्हटलं चला बाबा फिरून वगैरे तर आलो पण भूक लागली आहे, फिरून थोडीच पोट भरतं, पोटासाठी काहीतरी बनवावं लागेल. तर त्याच्यासाठी ना मी इथे 2 अंडे घेतले होते. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट आणि ना कोथिंबीर टाकून मस्त असं ते सगळं मिक्स करून घेतलं. आणि तुम्हाला वाटत असेल की काय बनवते मी, तर थोडीशी युनिक अशी रेसिपी बनवतेय. तरी ते ना थोडंसं पीठ पण शिल्लक होतं तर त्याचे ना 3 गोळे बनवून घेतले होते आणि आपण नॉर्मल चपाती बनवतो ना तशा याच्या गुड्या बनवून घेतल्या होत्या. मग ते पिठामध्ये लाटून घेतलं आणि नॉर्मल आपण चपाती बनवतो तसं गोल असं लाटून घ्यायचं आणि ही चपाती ना त्या अंड्यामध्ये दोन्ही साईडने बुडवून ना याला मस्त फ्राय करून घ्यायचा. आता तुम्ही म्हणत असाल हे असलं कसलं बनवतेय, ही युनिक अशी रेसिपी आणि टेस्टला पण खूप छान लागतं. आणि आपण नॉर्मल अंड्याची पोळी कसं फ्राय करतो पॅन वरती तशा प्रकारेच नाही ते फ्राय करून घ्यायचं. बारीक गॅसवरती फ्राय करायचं म्हणजे हे टम्म असं फुगतं आणि टेस्टला पण खूप मस्त लागतं. म्हणजे मला खूप आवडलं, मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं आणि असं काहीतरी बनवलं ना की जास्त डबल अशी भूक लागते. त्याच्यामुळे ना मस्त असं सगळं बनवून घेतलं आणि मग म्हटलं याच्यासोबत काय खायचं, तर टोमॅटो केचप आणि मेयोनीज घरामध्ये अवेलेबल होतं. तर मस्त ते प्लेटमध्ये काढून घेतलं आणि म्हटलं चला आता टेस्ट करूया. बनवलं एवढं भूक पण तेवढीच लागली होती. तर मस्त टेस्ट करून बघितलं तर टेस्टला खूप मस्त झालं होतं. युनिक अशी रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली ती मला नक्कीच सांगा. त्याच्यानंतर माझं पिल्लू झोपेतनं उठलं होतं आणि त्याचं एवढं तोंड सुजलं होतं ना की वेगळा दिसत होता. कसं पण दिसू द्या पण आम्हाला कॅमेरा बघितलं की रिॲक्शन द्यायचीच असती. तर असं होता माझा आजचा दिवस. चला बाय.